त्यांची आमची 2-3 वेळेस ऑनलाईन बैठक झाली। ऑनलाईन बैठकीमध्ये आज जे की आम्ही प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयावर आमचा जो निवेदन देण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये ज्या आमच्या मेन मागण्या होत्या की नवीन 27 मेला 2026 शासनाने एक नवीन ड्राफ्ट तयार केला आहे आणि त्यामध्ये जी आमची पहिले विज्ञान शाखेची 20 विद्यार्थ्यांची एका तुकडीला प्रॅक्टिकल बॅच होती ती 40ची केली आणि जी 40 मिनिटाची तासिका होती ते 45 मिनिटाची तासिका होती 40वर केली। त्याच्यामुळे आमचा जो कार्यभार आहे तो कमी होतोय आणि शिक्षक खूप अतिरिक्त होणार आहे। आमची जी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 8,000 शिक्षक कनिष्ठ माध्यमिक शिक्षक जे आहे ते अतिरिक्त होतील आणि शासनाचा आता असं झालं आहे की नो वर्क नो पेमेंट। त्याच्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये अस्थिरता आहे, सर्व घाबरलेले आहेत। त्यामुळे आम्हाला शासनाला आज जे उद्या 2 जून 2026 रोजी आम्ही पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना निवेदन देणार आणि तिथंसुद्धा आम्ही आमच्या निवेदनाची ड्राफ्टची होळी करणार। आजचं जे आंदोलन झालं याच्यामध्ये कोण समजतं? आज आमचे जे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष तेच आमचे जे गणेश महाराज शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष चंपालाल कहाटे आणि आमचे पूर्ण कार्यकारिणी सदस्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी इथं उपस्थित। जिल्ह्यातले काही हिंगोली, परभणी, जालना, बीड, अंबेजोगाई इथनं पूर्ण शिक्षक आलेले होते। पुढचं तुमचं आंदोलन दिशा करायला आता 2 जूनला उद्या जे आमची राज्य कार्यकारिणी पुण्याच्या कार्यालयात आहे आणि त्याच्यानंतर उद्या ठरेल आमचं की पुढचं नियम कायचं म्हणजे पुढची दिशा कशी